मंत्री रक्षा खडसे या अधिकाऱ्यांवरती संतापलेले आहेत। महावितरणाच्या बैठकीला खासदारांना का बोलवत नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अधिकाऱ्यांनी जर खासदारांना निमंत्रण दिलं नाही तर महागात पडेल असं म्हणत रक्षा खडसे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना अगदी धारेवरती धरलेलं होतं। त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून मग कार्यक्रम करा ना। तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाकता, आम्ही गेले मुलं मॅडम आपले जे आता कार्यालय हे करून घेतो आणि मी तुम्हाला बघा जेवढे तुम्ही जिल्ह्यातील तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा। उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं, आम्हाला फक्त एक विजिलन्सला पत्र द्यायचंय तुम्हाला। जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहेच, आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय। आम्ही असं म्हणत नाही अपोज आमदारांचे जेवढा अधिकार आहे पण आमदारांसोबत आमचे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, जळगाव दिशा बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या काहीशा संतापलेल्या पाहायला मिळत आहेत, नेमकं काय कारण होतं? आकांक्षा, खरं पाहिलं तर या दिशा बैठकीमध्ये आमदार, खासदार, मंत्री यांना निमंत्रित करणं आवश्यक असतं, मात्र महावितरणच्या बैठकीमध्ये बोलवणं अपेक्षित आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडनं। मात्र त्यामध्ये सातत्यानं आमदारांना बोलवलं जातं मात्र खासदारांना टाळलं जातं। अशा पद्धतीचं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेला मंत्री रक्षा खडसे आणि खासदार सुनीता वाघ या संतापल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कारण या महावितरणच्या बैठकांना जर बोलवलं तर त्या महावितरणच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये आमदार आणि खासदार यांचं मोठं योगदान असतं। प्रसंगी निधी मिळवून देण्यामध्ये सुद्धा यांचं योगदान असतं। मात्र हे या महत्वाच्या बैठकांना जर बोलवलं नक्कीच त्यामुळे या बैठकीला बोलावणं आलं नाही आणि त्यामुळे खासदार काहीशा संतापलेल्या पाहायला मिळाल्या। धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीसाठी।